राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे आपल्याबरोबर आहेत। धनंजय मुंडेजी, लोकायुक्तांकडनं तुम्हाला खरं तर क्लीन चिट मिळालेली आहे। तुमच्यावरती खरं तर कृषी मंत्री असताना तुम्ही अनेक गैरव्यवहार केले, त्या सगळ्या संदर्भात सातत्यानं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी या सातत्यानं तुमच्या विरोधात बोलत होत्या, तुमच्या विरोधात लोकायुक्तात गेल्या, कोर्टामध्ये गेल्या। आता हे सगळे जे काही आरोप आहेत ते तथ्यहीन आहेत आणि तुम्हाला क्लीन चिट दिलेली आहे। पहिली प्रतिक्रिया काय या क्लीन चिटवर? नाही, मी पहिल्यांदा माननीय लोक आयुक्तांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जो न्याय दिलाय त्याबद्दल समाधानही व्यक्त करतो। नियतीने शेवटी सत्याच्या पाठीमागे राहिलं याचंही मनातून समाधान आहे। खरं तर हे प्रकरण अगोदर हायकोर्टामध्ये गेलं। माननीय हायकोर्टाच्या समोर मुख्यमंत्री कापूस सोयाबीन योजनेमध्ये हजारो कोटी रुपयाची खरेदीचा घोटाळा झाला असा आरोप करून त्याचे आरोप या सदनामध्येही झाले, अनेक जणांनी केले। बाहेरही काही सामाजिक आणि अँटी करप्शन मूव्हमेंट करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रेस घेतल्या, कसा घोटाळा झाला हे सांगितलं, प्रेझेंटेशन सहित सांगितलं। पण ज्या वेळेस हा विषय माननीय उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केला, उच्च न्यायालयाने अनेक सुनावण्या झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की या बाबतीमध्ये जे काही पुरावे दिले जात आहेत हे पुरावेच खोटे आहेत आणि हे खोटे पुरावे देऊन एखाद्याचं राजकीय सामाजिक जीवन उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत। म्हणून त्या खोटे पुरावे दिलेत म्हणून 1 लाख रुपयाचा दंड त्यांच्यावरच लावला आणि स्पष्ट सांगितलं की या प्रकरणात कुठंही कसाही एक एमपीची इकडं तिकडं कशाची घोटाळेबाजी झालेली नाही। त्याच्यावर त्या थांबल्या नाहीत। मग माननीय लोकायुक्तांकडे त्यांनी दाखल केलं आणि काल आपण लोकायुक्ताचा परवा दिवशी आपण निकाल पाहिलाय। लोकायुक्तांनी सुद्धा स्पष्टपणाने सांगितलं की आता असे गोष्टी करणं बंद करा, खोटे पुरावे, खोट्या गोष्टी आणि एखाद्याला पूर्णपणानं संपवायचं हे तुम्ही जर ऑर्डर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की ती स्पष्ट भाषेत कोर्टाने आणि लोकायुक्तांनी यांना सुनावलं आहे। खरं तर पण तुम्ही गेल्या 2014 पासून खरं तर राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिले, अनेक मंत्रिपदांवरती तुम्ही काम केलं। सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख आहे। खरं तर ह्या सगळ्या आरोपांमुळे सातत्यानं धनंजय मुंडे कुठेतरी आरोपाच्या गोत्यात राहिलेले आहेत। तुमची ही सगळी मानहानी झालेली आहे। मी तर पहिल्यांदा तुमचे आभार मानेल, कारण तुम्ही पण 252 दिवस सलग मीडियामध्ये आपण पाहिलं काही ना काही माझ्या विरोधामध्ये। पण वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतो की माझ्यावर वेगवेगळे अनेक आरोप झाले। पण हे आरोप होत असताना आपल्याला माहिती आहे का नाही माहीत नाही, पण मी ज्यावेळेस विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस हाच धनंजय मुंडे ज्यावेळेस कोण शेतकऱ्याची बाजू मांडत नव्हतं त्यावेळेस शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याचे अनुदान, शेतीमालाला भाव या सर्व गोष्टीसाठी 10 दिवस सभागृह बंद पाडून रक्त पडेपर्यंत, खरं बोलतोय, रक्त पडेपर्यंत नरड्यातून मी शेतकऱ्याच्या न्यायाच्या लढाईसाठी लढलो। मराठा समाजाचं आरक्षण असो, 10, 20 दिवस जिथं कुठं मोर्चा निघेल राज्यात त्या मोर्चाचं समर्थन करायला धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचं सभागृह दिवसभरासाठी तहकूब केलं आणि नरड्यातनं आणि आताळे सुजेपर्यंत, रक्त पडेपर्यंत बोलत राहिलो की आरक्षण दिलं गेलं पाहिजे। धनगर आरक्षणाचा विषय असो, इतर वेगवेगळ्या सामाजिक घटकांचा विषय असो, कुठंही आम्ही लढायला कमी पडलो नाहीत। का तर संघर्ष करणं हा माझा एक जन्मजात गुणधर्म आहे, त्यामुळं तिथंही कमी पडलो नाहीत। पण आत्ता मात्र नक्कीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ऐतिहासिक मताने विजय झाल्यानंतर नेमकं काय षडयंत्र चालू झालेत। आता हे खरं तर षडयंत्राचं युग आहे म्हणायला हरकत नाही। आता झाले, आजही होत आहेत, उद्याही होतील, हे षडयंत्र आहे। आणि माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे, आपल्यालाही सांगणं आहे आणि आपल्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांनाही सांगणं आहे की हे सगळं षडयंत्र चाललं आहे। आपण सोशल मीडियावरती
सर्वांनीच संयमाने राहावं. हे काही दिवसाचा विषय असतो. आज असे दिवस असतात, उद्या तसे असतात. त्यामुळं माझं आपल्याला आणि आपल्या माध्यमातून ज्यांनी हे पिटिशन फाईल केले त्यांना सुद्धा सांगणं आहे की नाहक एखाद्याचं कुठलंही काही न बघता काहीतरी करायचं आणि एखाद्याचं सबंध आयुष्य 30 वर्षाचं राजकीय सामाजिक संपवायचं, हे धंदे मात्र बंद करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.